नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ॲग्रो फार्ममध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 4 वाजलेत आणि आत्ता आपण आलो आहेत आपल्या काजूच्या बागेमध्ये. आज दुपारी आपण थोड्या ओळा काजूवर काढत होतो, त्यामुळे काजू त्यांना मिळाला नाही. आणि आत्ता वडील सकाळी आले होते, ते वडील म्हणजे थोड्याफार बिया सुकलेल्या आहेत, त्यामुळे आपण दोघंसुद्धा जाऊया. पण वडील थोडा आराम करतात म्हणून मी लवकर आलो आहे. लवकर म्हणजे आता वडील पण येतील मागून. तर इकडे बघा आपल्या घरकुळी ठेवल्यात, म्हणजे ह्याच्या साहाय्याने आपण काजू बिया काढतो. तर आपण एखादी आता चांगली बघून घेतली घेऊया, जी आपण रोज वापरतो ती. आता ही आपल्या हाती घरकुल आहे बघूया. आता घरकुल घेतले आपण आणि जाऊया मित्रांनो नदीच्या साईडला. तर त्या साईडला काजू आलेत, वडील बोललेत. कारण आता ह्यावर्षी तर लॉस खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे दरवर्षीप्रमाणे काजू नाही आहेत. तरीसुद्धा मित्रांनो काही काही काजूही आलेत, पण नेमकेच आहेत. तरी अंदाजे त्याच्यामध्ये दाखवतो. 1-2 काजू पडलेत खाली. हे पहिले आपण उचलूया. थांबा 1 मिनिट, बिया काढून घेऊया ह्याच्या. तर काय हा तर मित्र ह्यावर्षी खूप लॉस आहे. कारण आता आपण काल एक दादा आहेत आपले बाजूच्या गावातले, त्यांना ओला काजू द्यायचा आहे 2 किलो. आता हे बघा इकडे काजू पिकलेत. तर त्यांना ओला काजू द्यायचा आहे. तर कालपासून आपण काल बिया आणल्या होत्या रानातून आणि आज आपण काढलेत 1 किलोच्या वरती बिया. आणि आज रात्री थोडा आपण काढून जेवून थोडा काढून त्यांना उद्या आपण पूर्ण करून द्यायची ऑर्डर. तर मित्रांनो काय थोडं धावपळ होत आहे कामाची. बघा तुम्ही काजू बघू शकता. आपण काजू खूप आहेत, पण काय प्रॉब्लेम आहे, मोहर खूप सुकून गेलेला आहे. आणि यावर्षी मित्रांनो खरं सांगतो, एक 70-80 हजार रुपये लॉसला गेल्यासारखं झालं आहे काजू मध्ये. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. आपण व्हिडिओ छोटीच बनवणार आहोत, कारण 4-5 दिवस आपण व्हिडिओ अपलोड केले नाही आपल्या चॅनलवर, बिझी असल्यामुळे. कारण थोडे घरी फंक्शनसुद्धा होतं, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम होते. तर चला बघूया ह्या साईडला काजू आहेत काय. वडील सकाळी फिरले होते, तर बघा काय कसं आपलं सिस्टम असते. या काजूच्या बिया गोळा करून झाल्यानंतर एका ठिकाणी आपण हे बघा साठवतो आणि ह्या एका ठिकाणी बसून हे मोडतो, जेणेकरून सर्व ठिकाणी काजू पडू नयेत. आणि त्याच्यातून आपलं कन्फ्युजन होतं की कोणत्या काजू खाली बी आहे पडले. तर आपण सर्वांची एका ठिकाणी गोळा करतो आणि मग ते आपण मोडायला बसतो. तर मित्रांनो अशी बोलण्याच्या नादामध्ये आपण पिशवी एक विसरलो आहे तिकडे. तर थांबा पिशवी घेऊन येतो, आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आपण मित्रांनो 2 पिशव्या सोबत घेऊन जातो, किंवा बघा इथे एक वडिलांनी टोपली ठेवलेली आहे, जेणेकरून काजू खालच्या बिया एकत्र गोळा करायच्या आणि मग त्या एकत्र मोडायच्या आणि मग त्यातून दुसऱ्या पिशवीत टाकायच्या. अशी सिस्टम आहे आपल्याकडे. यातली एक पिशवी घेतो मी. तर जावे तिकडे. तुम्हाला आंबेसुद्धा दाखवतो ह्या वर्षी आपले किती आलेत. तर बघूया. कारण आत्ता 3 दिवसापूर्वी मित्रांनो आपल्याला फोन आला होता, जे आपले जुने कस्टमर आहेत त्यांचा, की दादा आंबे झाले का तयार. पण मित्रांनो ह्या वर्षी आंब्यामध्ये पण खूप लॉस आहे आणि काजूमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात लॉस आहेत. तर आपले जे जुने गिरायक आहेत, म्हणजे कस्टमर आहेत, जे आपल्याकडून 2-3 वर्ष आधी आंबे घेऊन गेलेत, त्यांचे फोन जे चालू झालेत. पण मित्रांनो आंबे खूप कमी आहेत आणि यावर्षी आंबेसुद्धा थोडं लेट तयार होतील असं वाटतं आहे. ते तुम्हाला दाखवतो मी. यावर्षी एक 200-250 निघतील आंबे असं वाटतं आहे. कारण आपल्या घरीसुद्धा खायला लागतात, तसेच आपल्या रिलेटिव्ह आहेत त्यांना देण्यासाठी असं लागतात आंबे. ते आपण दाखवतो तुम्हाला. हे बघा आंबे दिसत आहेत का नाही माहिती नाही मला. हा बघा वरती आंबे आहेत, थोडेफार आहेत. हा एकच आंबा जरा थोडंसं आलं व्यवस्थित, आणि तिकडे सुद्धा आहेत, म्हणजे कमी प्रमाणात. एक 200-300 आंबा निघेल. आता काढल्यानंतर आपल्याला माहिती पडणार कशा प्रकारे आंबे झाले. बघा तुम्हाला दिसत वाटतं. आणि इकडे आपलं फणसाचं झाड आहे, तुम्हाला दाखवतो. बघा ह्याच्यावर एकच फणस, बघा एकच फणस लागला ह्याच्यावर.
आणि दुसरं अजून एक झाड आहे तिकडे. हा मित्र माझ्या आजीने लावलेलं झाड आहे. जेव्हा मग आम्ही मुंबईत होतो त्यावेळेला लावलेलं झाड आहे. एक 3-4 वर्षांनी मित्रांनो हा आलेला आहे झाड. त्याच्यावर आंबे फणस यायला सुरुवात झाले. तर चला मित्र खाली आपण नदीच्या साईडला जाऊया आणि त्या साईडला बी आहेत का बघूया. मित्र इकडे तुम्ही शेतं बघताय समोर, तर त्या पुढच्या 2-3 शेतामध्ये आपण हळद लागवड केली होती आणि खालच्यासाठी शेतात सांगतो अंदाजे इथे एक 7 ते 8 चोंडे आहेत भाताचे. तर मित्रांनो कोरडवाहू शेती होती इथे. पहिलं आपण शेती करायचो, पण इकडे काय मित्रांनो पाण्याची खूप कमतरता असल्यामुळे जसा पाऊस पडायचा म्हणजे जास्त, तेव्हा इकडे भातशेती केली जायची. त्यामुळे आम्ही लवकर भातशेती बंद केली. आता हे बघा सकाळी वडील आले होते एकटेच. सकाळी मित्रांनो वडील आले होते म्हणजे एक 7:30 वाजता आणि 7:30 ते मित्रांनो एक वाजेपर्यंत वडील होते काजूमध्ये एकटेच. बघा हे कसं आहे, वडील खूप मेहनत घेतात. तर मला वेळ असतो कारण दूध काढून शहरी ठिकाणी जाऊन उकडे द्यावे लागतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मित्रांनो उशीर होतो. मला यायला एक 11:30 वाजता. त्यानंतर आल्यानंतर ओला काजू घर काढत बसतो. त्यामुळे जास्त वेळ काजू फिरता येत नाही. पण वडील असतात माझे कंटिन्यू. तर हे बघा सकाळी वडील असे इकडे भरपूर काजू फिरलेत आणि एका ठिकाणी बसून मित्रांनो ह्या बिया गोळा केलेल्या आहे. जेणेकरून पुढं तुम्ही या काजूखाली फिराल तेव्हा तुम्हाला फक्त पडलेल्या ज्या बिया असतील त्या दिसतील आणि त्या तुम्हाला उचलण्यासाठी बरं पडेल. आता बघा उदाहरण दाखवतो. हा बघा आता तिथे बिया बघितलं तर हा एक काजू पडलेला भेटला आहे. तर असं लगेच आपलं समजतं की हा काजू हे जी बी बाकी आहे काढायची. आता आपण तिकडे जाऊ टाकूया म्हणजे तो तिथे सेफ राहील. तर चला आता इकडे तुम्ही खाली नदी आहे आपली. तर मित्रांनो ह्या नदीचं पण तुम्हाला सांगतो पाणी खूप असतं उन्हाळी. पण आता हे 7 ते 8 वर्ष मित्रांनो शहरीकरण वाढल्यामुळे काय झालं आहे, बॉरिंगी वाढलेल्या आहेत आणि पाण्याची पातळी आहे ती खूप कमी प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे आमच्या नदीला पाणीसुद्धा खूप कमी आहे अवेलेबल. आपण इकडे चारा लागवड करायचा सुद्धा प्रयत्न केला होता सुरुवातीला. पण मित्रांनो हा पूर्ण ना तुम्हाला दाखवतो असा चढ भाग आहे, म्हणजे डोंगर भाग आहे. तर पाणी चढत नाही आहे वरती मशीनच्या सहाय्याने. त्यामुळे आपण ते चारा लागवड केलं होतं ते अनसक्सेसफुल झाल्यामुळे आपण तिथे हळद लागवड केली होती. आता इकडे बघू शकता बघा पूर्ण असा डोंगर भाग आहे. तर पाईपलाईन जाणे थोडं मुश्किल काम आहे. आता ह्या काजूवर बिया आहेत थोड्याफार आता दिसत आहेत, कमी आहेत. आपण पुढच्या काजूवर जाऊन ट्राय करूया. बघा बिया तर खाली पडल्यात. तर आपण बघूया पुढे जाऊन. त्यानंतर मित्रांनो दाखवतो मी लहान असताना इकडे आम्ही आंब्याची लागवड केली होती, हापूस आंब्याची. ती आता हे बघा ह्याच्यावर आंबे आहे नाही आहेत सध्या, ह्यांच्यावर नेमकेच आहेत पण तेवढ्या प्रमाणात नाही आहेत. इकडे बघा नदी दाखवतो तुम्हाला. नदीचं पाणी तुम्ही बघू शकता कमी आहे. आता उन्हाळी मित्रांनो पहिला सांगतो आम्ही जर छोटे होतो तेव्हा इकडे खूप पाणी होतं. कंबर म्हणजे कंबर एवढं पाणी होतं इकडे. आम्ही आंघोळ करायला यायचो. पण आता मित्रांनो खूप मे महिन्यापर्यंत नदी पूर्ण सुकून जाते आणि मग खूप टंचाई पाण्याची निर्माण होते. आता ही बाग तुम्ही बघू शकताय आंब्याची. हे आता आपले आंबे थोडेफार यायला सुरुवात झाले. तर पण मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे काय की हे आंबे लेट तयार होतात आणि तेव्हा मार्केटमध्ये रेट मिळत नाही आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. त्याचं आता जर काम करूया. त्यानंतर आपण जाता व्हिडिओ काढूया आणि मग नक्की दाखवतो आपण किती बिया गोळा केलेल्या आहेत 1-2 तासामध्ये. तर हे बघा आता आपण ह्या काजूखाली पडलेले बिया आहेत ते गोळा केल्यात. एवढे मिळत आपल्याला. थोडं पाणी पितोय. तर एक तुमच्यापर्यंत गोष्ट शेअर करायची आहे आपल्या फॅमिलीमधल्या. तुम्ही आपला व्हिडिओ बघताय म्हणून तुम्हाला शेअर करतो. तर मित्रांनो आपल्याला एक पहिली 5 वर्षाची मुलगी आहे आणि आपल्याला एक आता मुलगा झालेला आहे. आणि मित्रांनो ह्या सोमवारी एक 6 तारखेला मित्रांनो बारसा होता आपल्या मुलग्याचा आणि आपण नाव त्याचं वेद नाव ठेवलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो त्या कार्यक्रमामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये थोडा बिझी असल्यामुळे व्हिडिओ करायला मिळत नव्हत्या आणि खूप दिवसांनी आपण आता व्हिडिओ टाकतोय आपल्या चॅनलवर. तर काय मित्रांनो काम पण लोड आहे आणि थोडा
डिस्टर्ब असल्यामुळे व्हिडिओ बनवत नव्हतो. तुम्ही आता आंबे दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आंब्याची झाडं आहेत. आणि मित्र, ह्यावर्षी आंब्यावर तुम्ही आंबे बघताय किती लागलेले आहेत. खूप लॉस आहे. बघू शकतो आंबेच नाहीत झाडावर. आणि कस्टमरचे सारखे फोन चालू आहेत, आंबे पाठवा, आंबे पाठवा. तर खूप नुकसान ह्यावर्षी मित्रांनो सहन करावं लागणार आहे आपल्याला. चालेल मित्रांनो, व्यवसायामध्ये नुकसान, नफा, लॉस होतच राहतो. त्यामुळे आपण एकच व्यवसायावर अवलंबून नाही आहे. आपण एक दोन व्यवसाय सोबत केले, जेणेकरून एका व्यवसायामध्ये कधी नफा तोटा झाला तर दुसऱ्या व्यवसायामध्ये येऊन आपण सावरता येऊ शकतो. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच बघा. ह्याच्या आधीसुद्धा आपण 2-3 प्रकारचे व्यवसाय करतो. तुम्हीसुद्धा मित्रांनो कोकणात खूप प्रकारे व्यवसाय आहेत, ते तुम्ही करू शकताय. व्हिडिओ आवडली नक्कीच लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला, बाय बाय.